कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारासाठी करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारचा चांगलाच समाचार घेतला। लोकसभेला राज्यातील जनतेनं दणका दिल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली, पण महागाई इतकी वाढवली की सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं असल्याचं त्यांनी सांगितलं। महागाईनं सर्वसामान्यांच्या घरातील दिवाळीचा फराळ गायब झालाय। लाडक्या बहिणीला पैसे देऊन वरून आता धमक्या द्यायला लागलेत। ते पैसे जनतेनं भरलेल्या करातून देत आहे असा इशारा त्यांनी दिला। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला आणि तो पुतळा पडला, हे यांचं हिंदुत्व आहे। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले आणि हजारो लोकांचे रोजगार हिरावले। पैसे महाराष्ट्राचे आणि चाकरी गुजरातची असं हे सरकार आहे। आता कार्यकर्त्यांनी सावध राहून काम केलं पाहिजे। आता अनेक प्रकारची आमिषं दाखवली जातील, पण याला मतदारांनी न भूलता महाविकास आघाडीलाच सत्तेत आणायचंय। त्याचबरोबर सोलापुरातून आलेलं महाडिकांचं पार्सल परत पाठवण्याची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी लगावला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पोपट दांगट यांनी आमदार सतेज पाटील यांना कुणी कितीही घेरण्याचा प्रयत्न केला तरी शिवसैनिक त्यांच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही देत महायुतीवर जोरदार टीका केली। यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी, तालुका प्रमुख राजू यादव, रावसाहेब पाटील, महिला काँग्रेसच्या नेत्या सरलाताई पाटील, सरपंच अश्विनी शिरगावे, संजय पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली। यावेळी बाबासाहेब माळी, संजय पाटील, प्रदीप झांबरे, राजू वळिवडे, संतोष कांबळे, डॉक्टर अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पाटील, सरिता कांबळे, अलका सोनुले, छाया नेरले, तेजस्विनी सूर्यवंशी, संजय सकटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।